नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट। दिनांक 6 जून 2025 रोजी शेगावात मोटरसायकल चोरणारा विधी संघर्षित बालकाला अटक। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 5 मोटारसायकली जप्त। शेगाव जिल्हा बुलढाणा। दिवसेंदिवस वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत एक विधी संघर्षित बालकाला नामे शेख समीर शेख सलीम यांना अटक करून त्याच्या ताब्यातील तब्बल 5 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। या कारवाईत 2,90,000 रुपये किमतीच्या या वाहनांची चोरी उघडकीस आली आहे। शेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरी प्रकरणी क्र. 284/2025 कलम 303(2) भा. दम. वी. अन्वये गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा व बी. महामुनी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले। तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व बारकाईने निरीक्षण करून एका 17 वर्षीय बालकाला आरोपी नामे शेख समीर शेख सलीम राहणार नांदुरा येथून ताब्यात घेतले। या बालकाच्या कबुलीनंतर पोलिसांनी सिल्वर रंगाची ॲक्टिवा 60,000, HF डिलक्स 50,000, काळ्या रंगाची ॲक्टिवा MH28 CA 3244 60,000, पांढऱ्या रंगाची ॲक्सेस 125 मेगाहेनरी 19 H0742 60,000, निळ्या रंगाची ॲक्सेस 125 मेगाहेनरी 19 $-3908 60,000 अशा एकूण 5 मोटरसायकली जप्त केल्या। एकूण मुद्देमालाची किंमत 2,90,000 इतकी आहे। प्राथमिक चौकशीत या विधी संघर्षित बालकाने शेगाव शहरातील 3 आणि जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील 2 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। त्याने दुकान, बसस्थानक, बियर बार व मंदिर परिसरात चावी लावून उभ्या असलेल्या दुचाकी ओळखून त्यांची चोरी केली असे पोलिसांनी सांगितले। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे पोहेको, रघुनाथ जाधव पोहेको, श्री गणेश पाटील पोको, गणेश वाघ, विक्रांत इंगळे पोको, निवृत्ती पुंड यांनी सक्रिय सहभाग घेतला। गुन्ह्याचा पुढील तपास शेगाव शहर पोलीस ठाणे करीत असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। तसेच अटकेत असलेल्या बालकाने आणखी किती गुन्हे केले आहेत याचा तपासही सुरू आहे।